धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 22 धावा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. चेंडू निर्धावालाय. आता मात्र मोठा फटका खेळलाय आडव्या बॅटने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेल टिपला जाईल का, परंतु चेल सोडलाय. नक्कीच किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. 3 धावा खर्च केले गेलेत. नक्कीच जखमेवरती मीठ चोळलं गेलंय. किशोर तो खरंच नाराज आहेत, कारण का इथं मात्र चेलची संधी निर्माण केली गेली होती. चेल सुटला आणि त्याच्यानंतर 3 धावा देखील ऍड झाल्या धावफलकावरती. 2 षटक पूर्ण, 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवले गेलेत. गुड्डू गोलंदाजी मार्कवर. दीपक चांगला चेंडू, तितका चांगला फटका. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मयूर याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. नक्कीच चित्त्याचा वेग त्याच्या पायामध्ये दाखल झालाय. काय धावा घेताना दिसलाय. नक्कीच याच दरम्यान चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केले गेले. त्या 2 धावांसोबत पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झालाय. 28. 28 धावा. इथं मात्र वाईटचा इशारा. धाव खर्च केली गेली. एक्स्ट्राची धाव इथं मात्र खर्च केली गेली आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, उसळी घेणारा चेंडू पेश केला गेलाय. फलंदाज काही समजलेला नाही हा चेंडू. चांगला फटका. इथं मात्र प्रोटेक्शन आहे का. जे चेंडू सीमारेषा पार गेलाय. डाऊन द ग्राउंड चौकार आलाय. सचिन याच्या बॅट मधून नो मॅन्स लँडचं क्षेत्र निवडलं गेलं आणि चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय 4 धावेसाठी. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमा रेषा पार गेलाय. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच इथं मात्र काय बॅटिंग केली आहे. नक्कीच कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. सचिन याच्या बॅट मधून धावसंख्येमध्ये बदल झालाय. 37. 37 धावा विथ नो लॉस. म्हणजेच अजून देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. चांगला फटका. इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार पाठवलाय. चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. या 3 षटकामध्ये 41 धावा धावसंख्येवरती जोडल्या गेल्यात. कॅमेरा आणलाय कशाला. ते आमची वेगळी कामं किशोर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. नक्कीच 2 धावेवरती समाधान मानलं गेलंय. कुठेतरी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झाला. 43 धावा धावफलकावरती दिसायला लागलेत. म्हणजेच किशोर कशा पद्धतीनं धावगतीला रोखणार पाहणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू इथं मात्र फलंदाज बाद झालाय. मयूर बॅक टू द गार्ड जाताना पाहायला मिळालाय. नक्कीच किशोर
याने या षटकामध्ये मात्र दोस्ताचा काटा काढलेला आहे. नक्कीच फलंदाज बाद झालाय. मयूर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला होता. मयूर याची जागा घेण्यासाठी उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पायावरती टाकलेला चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गजानन याच्या माध्यमातून झालंय. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. या एकेरी धावेसोबतच 44 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. षटकार आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बुक्की टेंगू चेंडू सीमारेषा पार. षटकार. 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र अलॉंग द कार्पेट फटका सजला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? फेकी आली आहे परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. काय झाले मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. पंच किती धावा? 2 धावा. फलंदाजाला चेंडू कदाचित घासून गेला, स्पर्श करून गेलाय आणि याच नतीजा इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेत. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्येवरती आहे. चांगला फटका. इथे मात्र फटका फसलाय. अजित रायडर जेल टिपला गेलाय. सेलिब्रेशन झालाय मैदानाच्या आतमध्ये. अजित रायडर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. नक्कीच जल्लोष करताना दिसलेत. कमालीचा चेल किशोर याने मात्र खीळ घातली आहे धावगतीला. विरोधी संघाच्या खेळाडूंना डगआउटच्या आशयाला धाडून दिलाय. म्हणजेच विरोधी सैन्यातील सैनिकांना कार केलंय. चार षटक पूर्ण. धावसंख्या 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वाची विकेट किशोर यांनी प्राप्त केली आहे. अजित रायडर यांनी महत्वाच्या खेळाडूचा झेल टिपला गेलाय. सचिन आयकॉन खेळाडू आता मात्र तंबूच्या आश्रयाला धाडून गेलाय. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संग्राम देखील चांगली बॅटिंग करू शकतो. नक्कीच त्याची देखील वर्णी थोडीशी लेट लागली आहे परंतु थेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला चेंडू. इथे मात्र एकेरी धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट केले गेलेत. 2 धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागलंय. या 2 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 54 धावा. दीपक गोलंदाजी मार्कवर आहे. वाईट. एकेरी धाव एक्स्ट्रा मध्ये खर्च केली गेली आहे. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच तिथं मात्र एक आकर्षक फटका पाहायला मिळालाय. या 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 59 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला फटका. ताकदवर फटका. गोलीगतचा धोका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. इथं मात्र एकेरी धाव खर्च केली गेली आहे. नक्कीच षटकारानंतर कुठेतरी समजदारी दाखवली गेली आहे. सूझबूझ दाखवली. स्ट्राईक रोटेट केले गेले. संग्राम ऑन स्ट्राईक आहे. 66 धावा धावफलकावर. चांगला फटका. इथं मात्र सुरेख प्रयत्न झाला होता. एकेरी धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु एका धावेवरती समाधान मानलं. फेकी मध्ये सुरेख फेकी होती. कलेक्शन मध्ये खराबी आणि याचाच नतीजा 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत.
वाईटचा इशारा. 69 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगावले गेलेत. चांगला चेंडू, एकेरी धावाचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. 5 षटक पूर्ण, 70 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 षटकामध्ये 70 धावा म्हणजेच या शेवटच्या 5 षटकामध्ये कशा पद्धतीनं हिरवडे संघाकडून खतरनाक बॅटिंग केली जाईल पाहणं गरजेचं आहे. कारण का इथं मात्र किशोर याचा संघ अजित रायडर गोलंदाजी मार्कवर आलाय. म्हणजेच डावखुर हाताचा गोलंदाज आता मात्र षटक हाताळताना पाहायला मिळणार आहे. दोन मिनिटं लेख अंपायरला एक चहा देऊ द्या. चहा नक्कीच. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच जाग्यावर उभा राहायचा आहे आणि चहा प्यायचा आहे. चला पटकन. संग्राम स्ट्राईक एंडला आहेत. अजित गोलंदाजी मार्कवर. वाईटचा इशारा, अमांतर धाव खर्च केली गेली आहे. सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे मात्र चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय. 6 धावा. लाईन पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला मित्रांनो, षटकार आहे. 6 धावा. प्रयत्न चांगला होता परंतु सीमा रेषा ओलांडली आणि घात झाला. षटकार आला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. चांगला चेंडू, इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धाव्यासोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. 79 धावा म्हणजेच या षटकामध्ये कुठेतरी रोख लगावली गेली आहे. अजित रायडर कमालीचे गोलंदाज आहेत. एक डावखुर हाताचा गोलंदाज. नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजाला चकवा देण्यात माहीर असतो आणि तेच चित्र इथं मात्र दिसलं गेलंय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू, फलंदाजाला नामोहरम केलंय. 4 मुंड्या चित केलं या चेंडू वरती. चांगला चेंडू, एकेरी धाव घेतली जातीये. या एकेरी धावेसोबतच षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 6 षटक पूर्ण, 80 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघ 6 षटक पूर्ण, 80 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निर्धाव चेंडू, ऋतिक गोलंदाजीला आला आणि पहिला चेंडू इथं मात्र निर्धाव टाकलाय. सुरेख चेंडू, चांगला फटका, हातामध्ये झेल टिपला गेलाय. कमालीचा झेल, नक्कीच सुरेख झेल पाहायला मिळालाय. विनीत कांबळे इथं मात्र झेल खाली आला आणि अफलातून झेल टिपला गेलाय. नक्कीच मित्रांनो, या झेल साठी टाळ्या होऊ द्यात. काय कमालीचा झेल टिपला गेलाय. नक्कीच
बघा मागच्या चेंडूवरती इथं मात्र षटकार गेला होता, लाईन वरती पाय पडला आणि त्यानंतर मात्र आता समोर चुकला आणि झेल टिपला गेलाय. विनीत 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 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव सांगायचंय डीएम. डीएम अनुभवी फलंदाज. चांगला फटका कव्हर्सच्या झोन मध्ये. आता मात्र विनीत चित्त्याच्या चपाईने बॉल पर्यंत धावलाय, परंतु ही रेस चेंडू जिंकलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार आलाय. या 4 धाब्यासोबतच इथं मात्र धावसंख्येमध्ये बदल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय की 84चा आकडा गाठलाय. 84 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र आडव्या बॅटने पॅडल स्वीप केलाय गच्च्यानं आणि याच्या माध्यमातून फंबल चालय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2 धाव्यासोबतच पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झाला. 86 86 धावा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. स्वतःच्याच गोलंदाजीवरती ऋतिक यानं प्रभावित केलंय. चांगला फटका. इथं मात्र नक्कीच षटकाची समाप्ती झाली. या एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 87 87 धावा. 7 षटक पूर्ण, 87 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला फटका, उंच उडालेला फटका, झेल खाली किशोर आणि झेल टिपला गेलाय आणि खेळ समाप्त झालाय. टीएम यांचा एक उंच उडालेला चेंडू. सोपं नसतं मित्रांनो, या किशोरने हे काम केलंय. नक्कीच विकेटचं पतन झालंय. उंच उडालेला चेंडू आकाशाला गवसणी घालत भरकन उडाला होता, परंतु झेल खाली किशोर स्वतः आला. या संघाचा सर्वा आणि झेल टिपला गेलाय. वेल जज कॅच बाय किशोर. 8वें षटक चालू आहे. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येताना दिसलाय. चांगला फटका. इथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु फेकी सुरेख आली. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. या एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 88 धावा आतापर्यंत जोडले गेलेत. 8वें षटक प्रगतीपथावर आहे. अभि गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र आडव्या बॅटने फटका सजलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चेंडू पर्यंत आलाय. फेकी सुरेख. एका धावेवरती समाधान, म्हणजेच धावसंख्येमध्ये बदल. 89 धावा. विकेटचं पतन. यष्टीच्या मागे कमालीचं यष्टी रक्षण केलं गेलंय. फलंदाज बाद झालाय. जर्सी क्रमांक 1 प्रवीण बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळालाय. तेजस याच्या माध्यमातून चांगलं यष्टी रक्षण केलं. नक्कीच सुरेख चेंडू टाकला, त्याच्यावरती डान्सिंग डाऊन द विकेट फटका पाहायला मिळाला. डान्स करायला लावलाय गोलंदाजानं आणि फलंदाज यष्टी रक्षकानं फलंदाजाला बाद केलंय. चांगला चेंडू, उंच उडालेला फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि 2 खेळाडूंच्या मधोमध पडलेला हा चेंडू.
तीन धावा धावफलकावरती ऍड केले गेले. या 3 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 92 92 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला फटका. आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. 4 धावा चौकार आलाय. नक्कीच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 96 धावा 8 षटकाच्या समाप्तीनंतर. 96 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघाच्या 96 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडू निर्धावालाय. आता मात्र हा ट्रॅक चेंडू आडव्या बॅटने टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कमालीचा झेल देखील टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. नक्कीच ऋतिक याच्या माध्यमातून चांगला चेंडू होता, परंतु फलंदाजाला आमंत्रण देखील दिलं गेलं होतं. हॅप ट्रॅकर चेंडू फटका फसला आणि राहिलेलं काम क्षेत्ररक्षकानं पूर्णपणे काम तमाम केले. फलंदाजाचं धक्का क्रमांक 6. मैदानाच्या आतमध्ये कोण आले पहा. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती या आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. राजेश नक्कीच कला केली होती मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र कलाकाराची भूमिका कशा पद्धतीनं या बॅटिंगच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे पाहूयात. चांगला चेंडू. इथं मात्र हलक्या हातानं धाव केली आहे, परंतु फलंदाज बाद झालाय. कुठेतरी आत्महत्या केली आहे. डान्सिंग अंपायर धावताना पाहायला मिळाले. राजेश आले तसेच चालत चालत पुन्हा एकदा परत गेलेत डगआउटच्या दिशेनं. फलंदाज बाद झालेत. जर्सी क्रमांक 7 फटका चांगला होता. चित्त्याचा वेग त्यांच्या पायामध्ये दाखल झाला. धाव घेतली परंतु जोडीदाराकडे लक्ष दिलं नाही आणि जोडीदारानं इथं मात्र डिवोर्स घेतलाय, म्हणजेच घात केलाय. फलंदाज बाद झालाय. चांगला फटका. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार आला. या 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. संघाचं शतक धावफलकावरती पाहायला मिळालंय. 100 धावांचा आकडा पार केलाय. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव आलाय. चांगला चेंडू तितकाच सुरेख पैकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. 2 षटकामध्ये 11 धावा खर्च करून 2 विकेट इथं मात्र या गोलंदाजाने घेतलेत. 8 गडी बाद झालेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे. 101 धावा इथं मात्र धाव फलकावरती आहेत. चांगला फटका. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. किशोर याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव खर्च केली गेली आहे. 1+1 म्हणजेच 2 धावा धाव फलकावरती दाखल झालेत. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये.
ऋतिक याच्या माध्यमातून सरळ यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. फलंदाज बाद झालाय. 9 गडी डगआउटच्या आश्रयाला ढाळून दिलेत. म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये शेवटची विकेट हिरवडे संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅट्समन कोणाला ऋषी काय पप्पा खेळत नाही. ह्या मॅच नाही पहिली मॅच खेळतो ना फक्त. लाव 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 असू दे असू दे असू दे. अरे तू का नाही तू काय करतो बॅट इथे मात्र झेलची संध्या झेल टिपला गेलाय. अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. म्हणजेच हिरवडे संघ ऑल आउट झालाय. पूर्णपणे संघ गारद केला आहे सोनाईच्या या खेळाडूंनी. साई स्पोर्ट्सचे खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीनं, परंतु आपण पाहिलंय नक्कीच विनीत यांना स्क्रीनवरती ड्रायव्हिंग एफर्ट आणि झेल सुरेख टिपलाय. कोणाला लावायची सवय नाही पण. 60 चेंडू मध्ये 107 धावांची गरज आहे. ए बाबा गप जरा बस तिकडे तिकडे जा. सोड की ते, सोड की आता. आहे. म्हणजेच लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळणार आहे. परंतु याच लो स्कोरिंग मॅचेस कुठेतरी दर्जेदार पाहायला मिळतात. चला लवकर छत्रक्षी सजवून घ्या हिरवडे संघ. मयूर, मयूर कुठं आहे? मयूर हात वरती करायचा. मयूर छत्रक्षण लावून घ्या की. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. गजानन आणि किशोर. एका बाजूला गजानन आहे तर दुसऱ्या बाजूला किशोर मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळणार आहे. साई स्पोर्टचे सर्वे सर्वा किशोर या सामन्यामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल पाहणं गरजेचं आहे. स्टार्ट त्यांना चांगला मिळालाय, परंतु मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. नक्कीच धावा जमवाव्या लागतील. 107 धावांचं आव्हान आहे 60 चेंडू मध्ये. हिरवडे संघाची गोलंदाजी सुद्धा तगडी आहे. म्हणजेच कुठेतरी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. बॉलर कोण आहे? हुशार गोलंदाजी मार्कवर आहे. हुशारीनं गोलंदाजी करत आलाय आतापर्यंत. या सामन्यामध्ये काय होईल पाहणं गरजेचं आहे. 107 धावांचा पाठलागाला सुरुवात झाली आहे. पंचांचा प्ले ऑनचा इशारा आलाय. स्कोरर रेडी आहे. चला लगेचच सामना चालू करायचा आहे. खेळायचा किती
पहिला चेंडू पायावरती टाकलेला चेंडू आमंत्रण दिलं गेलं तो पाक कबूल झाला. चेंडू सीमारेषा पार षटकार आलाय. काय सुरुवात केली आहे या फलंदाजानं. किशोर या फलंदाजाचं नाव आहे. नक्कीच आपल्या या नावाला साजेशी फटकेबाजी करताना दिसलाय. प्लास्टिक बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूचं देखील नाव चर्चेत असतं. सातत्यानं आम्ही पाहत असतो की किशोर आसमानी टोले लगावत असतो. चांगला फटका गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार आलाय. लगातारची दुसरी बाउंड्री. यावेळी मात्र चेंडू सीमारेषा पार 4 धावेसाठी गेलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्यात. चांगला चेंडू सन्मान दिला गेलाय. नक्कीच सन्मान दिलाय. किशोर याच्या माध्यमातून समजदारी दाखवली गेली आहे. आता मात्र उंच उडलेला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बुक्की टेंगू एसक्यू आरक्यू छेडक्यू गोली घेत षटकार. किशोर आसमानी पारी खेळताना पाहायला मिळालाय. गगनचुंबी षटकार लगावताना पाहायला मिळालाय. मयूर थोडेसे नाखुश आहेत परंतु इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. एकच धाव इथं मात्र प्रस्थापित केली गेली आहे. या एका धावेनुसार संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गजानन यांच्या माध्यमातून डिफेन्स केलं गेलंय. षटकाची समाप्ती झाली आहे. 17 धावा खर्च झालेत पहिल्या षटकामध्ये. किशोर 1 मॅन आर्मी ठरलाय आतापर्यंत या मुकाबल्यामध्ये. गोलंदाजी कमालीची केली. त्याच्यानंतर फटकेबाजी करत असताना काय सुरुवात केली आहे. धमाल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आयकॉन वर्सेस आयकॉन लढत पाहायला मिळणार आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे तर सोनाई संघाचा किशोर ऑन स्ट्राईक आहे. चांगला फटका. एकेरी धाव कंप्लीट केली जाती आहे. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपाळीनं धाव कंप्लीट केली गेली आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याला सन्मान देखील दिला गेलाय. चांगला फटका. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. राजेश यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. जर्सी क्रमांक 7 राजेश क्षेत्ररक्षण करताना दिसलेत. स्ट्रायकर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत किशोर यांना. इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाते हलक्या हातानं. पुन्हा एकदा राजेश यांना मात्र थोडीशी धावपळ करावी लागली आहे. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. गजानन यांच्या बॅट मधून आलेला हा फटका. पुन्हा एकदा एकेरी धाव म्हणजेच पुन्हा एकदा एका धावेची भर धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. संत गतीनं धावाचा पाठलाग सुरू आहे. वाईटचा इशारा. एक्स्ट्राची धाव खर्च केली जातीये. सन्मान दिला गेलाय. सन्मान दिला गेलाय. नक्कीच चांगल्या चेंडूचा इथं मात्र पूर्णपणे सन्मान केला आहे किशोर याने. काय गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी सचिन याची आहे. नक्कीच पाडळी गावातून आलेला हा खेळाडू आज मात्र हिरवडे संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती. 2 षटक पूर्ण 22 धावा. 5 धावा खर्च केलेत. धावांचा पाऊस पडत असताना 5 धावा खर्च करणं म्हणजेच एक मोठं यश संपादन केल्यासारखं आहे. सचिन यानं ते काम केलंय.
नवीन गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र पॅडल स्वीप गजाननाच्या बॅट मधून चौकार आलाय. नक्कीच स्क्वेअर लेग बाउंड्रीचं रिजन निवडलं गेलंय. चेंडूला सीमारेषा पार पाठवलं चौकार आलाय. गजानन देखील हात खोलताना पाहायला मिळालाय. चांगला फटका गजाननाच्या माध्यमातून. इथं मात्र गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार गेला चौकार आलाय. ऑन ड्राईव्ह पद्धतीचा फटका सजलाय. 4 धावा वसूल केल्यात. लगातारचा दुसरा चौकार गजानन याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आता मात्र आसमानी टोला बिग हिट डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. चेंडू सीमारेषा पार षटकार. नो प्लस 6 धावा म्हणजेच 7 धावांचा बोनस ऍड झालाय. नो बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आता मात्र दांडी गोल झाली. फलंदाज बाद झालाय. गजानन याचा मात्र काटाकीर केलाय गोलंदाजानं. नक्कीच सुरेख चेंडू टाकलाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल करून दिलं गेलंय. लाकूड तोडण्याचं काम जर्सी क्रमांक 18 उमेश याच्या माध्यमातून झालंय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कमालीचा एफर्ट्स परंतु चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. आदित्य याच्या बॅट मधून केलेला प्रहार इथं मात्र 4 धावेसाठी. चांगला फटका उंच उडालेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बुक्की टेंगू षटकार आलाय. सीमा रेषा बॉल पाठवलाय. शिवरायांचा छाबा आदित्यच्या बॅट मधून आले तर 6 धावा. उमेशाचं हे षटक मात्र खूप महागडे ठरलंय. आता मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. म्हणजेच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 48 धावा. 3 षटक पूर्ण 48 धावा. या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केले गेलेत. आता मात्र फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 9 मयूर गोलंदाजी मार्कवर. मॅन विथ द गोल्डन आर्म हिरवडे संघाचा हा गोलंदाज फिरकीचा बैदात बादशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयूर टू आदित्य. चांगला फटका. एकेरी धाव हलक्या हाताने खेळून काढली आहे. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. किशोर आता मात्र स्ट्राईकला आलाय. हा सामना पाहण्याजोगा आहे. मयूर वर्सेस किशोर. हलक्या हाताने पुन्हा एकदा एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट केले गेलेत. कलेक्शन मध्ये थोडासा आळस पाहायला मिळाला. याचाच नतीजा 2 धावा वसूल केलेत. स्ट्राईकवर पुन्हा एकदा किशोर आलाय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट झालेत. आसमानी टोला स्लॉट मध्ये आलेला चेंडू गणाघाती वार झालाय. चेंडू सीमा रेषा पार आलाय. षटकार आलाय. किशोर इथं मात्र आक्रमक झालाय. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कव्हर रिजन मध्ये चेंडू
फटकावलाय 4 धावेसाठी चौकार आलाय. 13 चेंडू मध्ये इथं मात्र 33 धावांचं योगदान किशोराच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. 63 धावा धावफलकावरती ऍड झालेत. आता मात्र नो बॉलचा इशारा. एकेरी धाव 9+1 2 धावा धावफलकावरती. थोडीशी गडबड झाली मयूर याची, कारण का क्षेत्ररक्षक अजून मैदानाच्या आतमध्ये यायचा होता. तोपर्यंत इथं मात्र एकेरी धाव. पुन्हा एकदा एकेरी धाव. षटकाची समाप्ती. 4 षटक पूर्ण 66 धावा. छत्तीस चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. डीएम गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगला फटका. पुन्हा एकदा एकेरी धाव इथं मात्र बहाल केली जाते. राजेश यांच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव धाव फलकावरती ऍड झाली आहे. किशोर ऑन स्ट्राईक आलाय आणि इथं मात्र प्रहार झालाय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट झालेत. या 2 धाव्यासोबतच 69 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. आता मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमा रेषा पार गेलाय. षटकार आलाय. या 6 धाव्यानिशी इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 75 धावा. त्या दरम्यान एकेरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र मोठा फटका. या फटक्यावरती काय घडते पाहूया. विकेटचं पतन. फलंदाज बाद झालाय. आदित्य याची खेळी इथं मात्र संपुष्टात आली आहे. 76 धावा धावफलकावरती ऍड केली गेली आहेत. सतरा चेंडू मध्ये 43 धावेवरती खेळतोय किशोर. नवीन बॅटर नाव सांगायचंय. राहुल. राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन बॅटर. चांगला फटका. इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेनुसार स्ट्राईक मध्ये रोटेशन आलंय. षटकाची समाप्ती झाली. 5 षटक पूर्ण 77 धावा. किती बॉल किती पाहिजे. 30 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 30 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. म्हणजेच बॉल टू रन समीकरण मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. ऍडजस्ट करायचं आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. वाईटचा इशारा. वाईट +1 म्हणजेच 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. 79 धावा. फसवा चेंडू इथं मात्र चकवलं गेलाय फलंदाजाला. चांगला चेंडू सचिन याच्या माध्यमातून. मोठा फटका आलाय. अलॉंग द कार्पेट फटका सजलाय. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील केल्या गेल्यात. या 2 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 81 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 45 धावेवरती खेळतोय सचिन. याच्या चेंडूवरती कशा पद्धतीने हमला केला जाईल, परंतु इथे मात्र बॅटची इनसाइड एज पाहायला मिळाली. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. या एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 82 धावा. 28 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. राहुल ऑन स्ट्राईक आहे. चांगला फटका. पॅडल स्वीप. चेंडू सीमा रेषा पार. चौकार.
86 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र स्लोवर चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलाय, म्हणजेच इथं मात्र एक्स्ट्राची धाव खर्च केली गेली आहे. 87 धावा धावफलकावरती. त्या दरम्यान मोठा फटका, एकेरी धाव स्ट्राईक मध्ये बदल. या एकेरी धावेसोबतच 88 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. मोठा फटका, या फटक्यासोबतच किशोर यांचं अर्धशतक देखील फलकावरती लगावलं गेलंय. चौकार आलाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची कधी नडायची, काय नडलाय. कमालीची बॅटिंग किशोराच्या माध्यमातून 20 चेंडू मध्ये 50 धावांची बॅटिंग. याच दरम्यान एकेरी धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा वसूल केले गेलेत. डीएम यांचं हे षटक. सुरेख चेंडू, इथे मात्र चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू कडवा प्रहार झालाय. चेंडू सीमा रेषा पार गेलाय. षटकार आलाय. चांगला फटका, पुन्हा एकदा आसमानी टोला झेल टिपला गेलाय. अरुण याच्या माध्यमातून झेल टिपलाय आणि डीएम यांनी इथं मात्र राहुल याची खेळी संपुष्टात आणली आहे. आयकॉन बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळालाय. 100 धावा झाल्यात. 7 धावांची गरज आहे. अजित रायडर मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि आल्या आल्या इथं मात्र फटका फसलाय, झेल टिपलाय आणि अजित रायडर आला तसाच गेलाय डगआउटच्या दिशेनं. म्हणलं गेले पण 7 धावांची गरज आहे. नक्कीच तुफानी फटकेबाजी केली आहे. 21 चेंडू मध्ये 50 धावा किशोराच्या बॅट मधून आलेत. काय तुफानी पारी केली आहे. नक्कीच इथं मात्र अभि फलंदाजीसाठी आलाय, दाखल झालाय. चांगला फटका ऑफसाईडच्या रिजन मध्ये. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॉल किती झालेत? ओव्हर 7, षटक पूर्ण. 101 धावा धावफलकावर. आमची सुटका झाली आज. लवकर दिसली झाली. एकही नाही का? भीमक्रांत दिला का? राजेश गोलंदाजी मार्क वर. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. नक्कीच राजेश विकेट मिळवेल का? आफ्टर चेंडू, इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली आहे. आता मात्र किशोर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. 102 धावा धावफलकावरती आहेत. फटका खेळलाय, लाजवाब फटका खेळलाय. किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. एकेरी धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केले गेलेत आणि 2 धावेवरती समाधान मानले गेले. 104 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेश इथं मात्र किशोर याची विकेट मिळवतील का हे पाहणं गरजेचं आहे. 3 धावांची गरज आहे. षटकारानं सामना किशोर संपवतील का? फटका सजलाय आणि इथं मात्र झेल बाद झालाय. परंतु याच दरम्यान चांगला पाहायला मिळालं. विकेटचं पतन. राजेशांच्या माध्यमातून डान्स केला जाईल का? नाही, आज नाही, मूड नाही.
किशोर यांचा. परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. थोडस बॅलन्स जात असताना इथं मात्र सचिन याच्याकडे फेकी केली आणि सचिन याने देखील त्याला साथ दिली. झेल टिपला गेलाय. परवीन आलेला आहे. प्रवीण चला मॅच लगेचच 3 चालू करायची आहे. एकेरी धाव घेतली गेली आहे. नक्कीच 2 धावांची गरज आहे. 13 बॉल. चांगला फटका आसमानी टोला. विजयी षटकार अभियाच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषे पार षटकार आलाय. सामना हा मात्र साई स्पोर्ट्स सोलाईचा संघ जिंकलाय. हिरवडे संघ आपण देखील चांगली लढत दिली. आपला देखील खूप खूप धन्यवाद या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. किशोर 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 या